हे सरकार जर आपण चांगलं म्हणायचं की सर्व शिक्षा अभियानांतर्गत गावागावात शाळा कशाला झक मारायला पोहोचल्या होत्या का? काय करणार आता, अडचणीला आलं ना. तुम्ही आता जिल्हा परिषदच्या शाळा असल्या भागार झाल्या तर आता जिल्हा परिषदला ह्या मुद्द्यावर मतदान करणार आहेत का की शाळा खराब आहेत म्हणून आम्हाला? तुम्ही तर घातले 15,000 रुपये इकडे द्यायला बरे वाटते. रस 1000च्या पुढे काय खायचं नाही तुम्ही. भ्रष्टाचाराबद्दल मला असं विचारायचंय, 2011-12च्या आसपास अन्न आंदोलन झालं होतं आणि लोकायुक्त निवडायची होती. लोकपाल विधेयक त्यासाठी अण्णा हजारे आंदोलनाला बसले रामलीला मैदानावर दिल्लीला. सगळे त्यावेळेस भाजप विरोधात होतं, भाजपचे सगळे लोक गेले. मोदीजी आले त्याच्यानंतर प्रचाराला स्वतःसाठी भ्रष्टाचार मुक्त भारत करणार म्हणले मी, अब की बार मोदी सरकार. आपण सगळ्यांनी त्यांचा प्रचार केला त्यावेळेस, कारण आपलं असं होतं की मुंडे साहेबाला मानणार आपला वर्ग असल्यामुळे नेहमी भाजपच्या साईडलाच आहे. पण आता कुठंतरी आपल्याला असं दिसतंय का की भ्रष्टाचार कमी झालाय असं वाटतंय का 2014 पासून? नाही, वाढलाय, कमी नाही झाला. मला तर असं दिसलंय की 2014 पर्यंत आपण फक्त ऐकायचो भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला, पण आता आपल्या डोळ्याच्या समोर होतोय. भ्रष्टाचार कशाला म्हणते ते, जवळजवळ सर्वसामान्यांना जास्त माहितीच नव्हते त्यावेळेस. भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसे खाते इथपर्यंतच माहिती होतं. आता सर्वसामान्य पण करतोय ना भ्रष्टाचार. आता तर असं कारण भ्रष्टाचार कसा करायचा ना, 2014 नंतर सर्वसामान्य पण शिकला. सहज मध्ये शिकलेलो. आणि भ्रष्टाचार केला तर त्याच्यामध्ये काही वाईट आहे असं कोणाला वाटताना दिसत नाही. आता ते चांगलं आहे म्हणते. नाही, भ्रष्टाचाराचा म्हणजे पैसा, भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलली 10-12 वर्षामध्ये. भ्रष्टाचार जो करतो तो हुशार माणूस मानला जातो असं भारतात झालं. की तो खूप हुशार माणूस आहे. आणि भ्रष्टाचार नाही करता आला तो मूर्ख माणूस. म्हणजे त्याला काहीच कळत नाही असं झालंय आता सध्या. आता तात्या सहज मध्ये, कोणते तात्या असो, ट्रम्प तात्या भ्रष्टाचार सहज मध्ये करतात. अख्ख्या जगात गावातले समजा ट्रम्प तात्यासारखे गाव लेवलचे तात्या सहज भ्रष्टाचार करतात, सहज एफस्टीन फाईल तयार करतात. हे पैसा झाला भ्रष्टाचाराचा. आता भ्रष्टाचाराच्या पैशावर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध समजा लढणारे जे सामान्य लोक आहेत. हॅलो, 10% फीस भरतो म्हणाले होते म्हणून आज फोन करून पाहावा म्हणलं. कोणाचा मॅडमचा फोन आहे का शाळेत? हॅलो, शाळेतून बोलतेय. किती फीस आहे मॅडम? 5 तुम्ही 4/4/2025 ला जमा केली होती. आपली 15,000 फीस आहे, 10,000 बाकी आहे. बर, काही कम्पन्सेशन भेटेल का त्याच्यामध्ये? सध्या अडचणी चालू होत्या. नाही, काय झालेलं आहे, आपलं पण बांधकाम वगैरे चालू आहे ना शाळेचं. ते काय झालंय ह्या वर्षी मला फोन करतायत ते लोक, त्याच्यामुळे मला तुम्हाला फोन करायची वेळ पडली. ते काय झालंय ह्या वर्षी शेतीत उत्पन्नच निघलं नाही ना, लय अवघड झालंय. त्याच्यामुळे थोडा पैशाची अडचण काय आता आणि शाळेचं काम पण चालू आहे ना, करणार काय आता? तुमच्यामुळे शाळा उभी राहतीये. की काय आपली अशी काही मोठ्या लोकांची शाळा नाहीये, तुम्हाला तर माहिती. आपण लयच अवघड झालंय मॅडम. मस्त गावातल्या शाळेत टाकावं वाटतंय माणसाला खर्चामुळं. काम चालू नसलं तर मग पोरांच्या अडचणी होत्या, पोरांना बसायला जागा पुरत नव्हती. मग जमलं असतं बाबा, त्या पत्र्यात पोचून बसवत होतो ते. पण ते अडचण अशी झाली की आपल्या शाळेचं काम पण चालू आहे ना. त्यांनी भरा, पण भरा मग आता थोडीफार भरा, नंतर थोडीफार भरा. चालते उद्या 5 भरतो, उद्या कारण काय होईल काय, कारण आपल्याकडे सगळी सेल्फ फायनान्स शाळा आहे. बरं उद्या जे काही आहे ते तुमच्या फीस वर चालतं, आमच्याकडे काहीच नाही किंवा आम्हाला गव्हर्नमेंट काही देत पण नाही. उद्या 5,000 चालतंय. उद्या किंवा परवा 5,000 भरतो मग. उद्या किंवा परवा, आणि नंतरचे 5 मग एक 8-17 दिवसात भरा. चालतंय. उद्या किंवा परवा म्हणजे 20 तारीख टाकते. हो. 234. तर तुमचा जसा हा शाळेचा फोन आला होता, अडचणी येतात माणसाला आणि असे पैसे भरायचे आणि त्याचे, हे सरकारचं काम आहे ना. हे सरकार जर आपण चांगलं म्हणायचं की सर्व शिक्षा अभियानांतर्गत गावागावात शाळा कशाला झक मारायला पोहोचल्या होत्या का? काय करणार आता, अडचणीला आलं ना. तुम्ही आता जिल्हा परिषदच्या शाळा असल्या भागार झाल्या तर आता जिल्हा परिषदला ह्या मुद्द्यावर मतदान करणार आहेत का की शाळा खराब आहेत म्हणून आम्हाला? तुम्ही तर घातले 15,000 रुपये इकडे द्यायला बरे वाटते. रस 1000च्या पुढे काय खायचं नाही तुम्ही. बरोबर आहे ना. हेच जर चांगलं असलं, आपण ज्या वेळेस इथं शाळेत होतो त्यावेळेस इथं 5 शिक्षक होते 5 वर्गाला. आता 4 वर्गाला 2 शिक्षक आहे,
सरकार नाटक सांगते पट कमी झाला, पण त्या सरकारला आपण विचारायला पाहिजे ना की सामान्य लोकांनी की पट कमी झाला ते तुमचं खरं आहे, पण पट कमी झाला कशामुळं? तुमची व्यवस्था खराब आहे, तिथं शिक्षण चांगल्या क्वालिटीचं द्या. प्रायव्हेट शाळेत आता यांना खोली बांधायची पंचायत आहे, आपण आता ऐकलं तसं. ते शाळा चांगली, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवू शकतात. हे सरकार आहे ना, सरकारचा भ्रष्टाचार करताना हे जे भडवे म्हणतात की सरकार म्हणजे समुद्र आहे, त्याच्यातली एक बकेट आम्ही उपसून काढली म्हणून काय झालं, असं जे वातावरण बनले त्याच्यापेक्षा ते शाळा जर चांगली केली असती तर तुला बाकीच्या कोटण्याची गरज पडली असती. नसते पडले. शाळा चांगली झाली असती तर खर्च नसते झाले. मग आता हे करायचंय काय नेमकं? आता तरी बोला त्याच्यावर. आता काय करायचं, फी भरायची. आता तसं त्यांच्या शाळेला अडचण आहे, आपल्याला अडचण, आपले कशी तरी दूर करू, कर्ज बिर्ज काढतो, काहीतरी करू. 50,000 रुपये स्वतः खर्च करायचा आणि 1,000 रुपयाच्या राशात पुन्हा 5 वर्ष पुसरायचं. हा, आणि थोडंफार आता कर्ज काढतो. याच्यामध्ये लोकांनी असं विचार करून आता बदल करायला पाहिजे. समजा झेडपी शाळेत शिकवित नाही तर आपण जे दुसऱ्या शाळेत जाऊन लेकरं घालायचे 50,000 खर्च करायचा, तिथं जाऊन आपण मास्तरला सगळ्यांना सांगणे की इथं तुम्हाला व्यवस्थित शिकवावं लागेल. पहिलं काम. दुसरं काम, बीओ ऑफिसला तिथं जाणे, सगळ्या गावकऱ्यांनी एक अर्ज लिहिणे, आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाला आम्हाला एक शिक्षक द्या, हे करणे. आणि तिसरं काम, तेवढं करून जर आपलं वाटलं की हे शिक्षक शिकविणार, तर मग ते काय करायचे ते गावातल्या लोकांनी त्यांच्या बरोबर करणे. कारण हे आपल्या टॅक्सच्या पैशावर पगार बिगार भेटते, बरोबर आहे. आणि त्यांना वठणीवर आणून तिथं नीट शिकवायला लावणे. असं होऊ शकत नाही का सगळ्यांनी एकत्र येऊन केल्यावर? होईल, सगळ्यांनी एकत्र झाले पाहिजे सगळे. होईल. मग एक गाव एकत्र व्हायला काय लागतं? तो जो खर्च येणार आहे, बालवाडी आहे समजा, आपल्या इथं पण बालवाडी आहेच ना, जे तुम्ही LKG UKG म्हणतात, बरोबर आहे का नाही? पण ह्या सिस्टम एकदा खराब झाल्याच्या नंतर तुम्ही समजा जर असे 40-40, 50-50 हजार दरवर्षी तोटा होत राहिला आणि तुम्ही कर्जात डुबल्याच्या नंतर ते लेकरा शिक्षण कायमच बंद होईल ना, ही शाळा जर नसली तर. मग कायमचं बंद होईल ना. मग खरंय नाही, किंवा एखाद्याचा मध्ये ऍक्सिडेंट झाला, पैसेच नाही राहिले, नाही एखाद्याचा बाप नाही, एखाद्या त्यांनी काय करायचं? त्याने प्रायव्हेटला घालावं लागेल. प्रायव्हेट मध्ये घाललं तर पहिले एवढं भ्रष्टाचाराचा जो पैसा आहे समजा, भ्रष्टाचाराचा इकडे खर्च होणारा, तो जर चांगल्या प्रकारे युटिलाइज केला आणि ह्या जर सुविधा सुधारवल्या, तुम्हाला दवाखान्यामध्ये प्रायव्हेटली खर्च करावा लागणार नाही, सरकारी दवाखान्यात तुमचा इलाज होईल. हेच करायला पाहिजे ना या लोकांनी, भ्रष्टाचार न करता. कारण स्वातंत्र्य भेटताना आपण इंग्रजांकडून स्वातंत्र्य याच्यामुळे नव्हतं ना घेतलं की आपला इकडे भ्रष्टाचारी पैदा करायचे होते. याच्यासाठीच घेतलं होतं की आपला पैसा वायाला जातोय, इंग्लंडला जातोय. संपत्तीच्या वाहनाचा सिद्धांत दादाभाई नौरोजीने दिला होता की आपली संपत्ती इंग्लंडला जाते. तशी आपली संपत्तीची सगळ्या लोकांची ती हळूहळू मोजक्याच 5-10 लोकांकडे जाते ना, 5-10% किंवा 1% लोकांकडे. तर त्याच्या विरोधात किमान मतदानाचा अधिकार तुम्हाला दिला होता. या सगळ्या गोष्टी तुमच्या विरोधात व्हायला लागल्या, तुम्ही त्याच्या विरोधात मतदान करू शकतात. पण तसं काय लोक करताना दिसणार. त्याच्यावर तुम्हाला वाटत नाही काय की शेतकऱ्यांनी एकत्र यावं? कारण शेतकऱ्याच्याच मुलं आहे झेडपीच्या शाळेत जाणार आहेत. 100% यायला पाहिजे, पण येत नाहीत ना शेतकरी. कोणी शेतकरी येत नाहीत एकत्र. बरं, शेतकऱ्यामध्ये आता किती टक्के शेतकरी राहिले असते म्हणजे भ्रष्टाचार करणारच नाही तर एखाद्याला चान्स भेटला तर? नाही, असं 1% नाही करणारच नाही, असं नाही माणूस कोणी भेटणार. मौका भेटला की कोणी भ्रष्टाचार करणार. सवय लागली ना 2014 पासून पुढे. ते असा मौका भेटल्याच्या नंतर कोणीही भ्रष्टाचार करू शकतं असं सर्वसामान्य म्हणजे सगळ्यांनाच वाटतं, आम्हाला तर नेहमीच वाटतं. आणि हे जर होत असलं तर फडणवीस साहेब, मोदी साहेब यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की तुमच्या काळामध्ये लोकांना तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करणार ह्या विषयावर निवडून आले होते आणि तुमच्या काळात लोकांना वाटतंय की भ्रष्टाचार केल्याशिवाय पर्यायच नाही, भ्रष्टाचार ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं लोकांचं मत परिवर्तन केलं तुम्ही, अगदी संस्कारच बदलिले. भ्रष्टाचार विरोधी भ्रष्टाचाराच्या समर्थनात लोकांवर संस्कार झालेत आणि लोक आता भ्रष्टाचाराला स्वतःला जर करायला संधी भेटत असेल तर ते आतुरतेने त्याची वाट बघतात, संधी सापडतात आणि त्या संधीचं सोनं करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि श्रीमंत बनतात. त्याच्यावर एकदा विचार करा आणि लोकांना याच्यावर उत्तर द्या. तुम्ही पुन्हा म्हणता माझ्या लेवलचे प्रश्न आणत जा, तुमची लेवलच कोणती काही कळणार. माझ्या लेवलचे तुम्ही म्हणता माझ्या लेवलचे प्रश्न आणत जा, मी कोणत्याही पण प्रश्नाला उत्तर देत नसतो. तुमची लेवलच ही धरा, त्यावेळेस काहीतरी राज्याचं कल्याण होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न, यांच्या उत्पन्नाला कमीत कमी जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा डबल त्यांचं उत्पन्न त्यांना भेटलं पाहिजे, म्हणजे त्यांचे परिवार चालते ना. आणि दुसरीकडे त्यांच्या ज्या सुविधा आहेत, सिव्हिल हॉस्पिटलच्या सुविधा असतील किंवा शाळेच्या सुविधा असतील त्या त्यांना देऊ करा. त्या जर तुम्ही त्यांना दिल्या नाहीत
तर यांचं जे उत्पन्न थोडंफार निघणार आहे ते त्या लेकरांच्या शिक्षणामध्ये जाईल आणि शिकल्याच्या नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर ते पुन्हा बेरोजगार होणार आहे. ही पुन्हा नंतरची समस्या.